मग परत कधी त्याच्यावरच फक्त घ्या ना क्लास, आम्ही जॉईन करू. या विल डू. या तो आज खूप वेगळा विषय आहे आपला, की औषध म्हणून अन्न, पाणी आणि उपास. आता तुम्हाला या तिन्ही वरती आपल्या बेसिक कोर्समध्ये आपण बोललेलो आहोत. आणि तरी सुद्धा मला याच्यात जास्त तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, कारण तुम्ही स्वतःचे डॉक्टर बनू शकता जर तुम्हाला ॲलोपॅथीचं सुद्धा व्हेरी बेसिक डेफिनेशन पहिल्यांदी जेव्हा ॲलोपॅथीची जन्म झाला किंवा होमिओपॅथी किंवा आयुर्वेद यांचा जेव्हा एक डॉक्टर म्हणून त्यांचा जन्म झाला किंवा त्याला नेहमी सहाय्यक म्हटलं जायचं. कारण डॉक्टरचं काम काय आहे तर शरीराला स्वतःहून बरं होण्यासाठी मदत करणं हेच त्याचं काम सांगितलेलं होतं. आणि सगळ्या प्रोसेसेस ज्या डेव्हलप केल्या, जसा तुमचा हात मोडला तर डॉक्टर थोडंसं सेटिंग करतात आणि मग त्याला बांधून ठेवतात आणि म्हणतात आता त्याला त्याचं काम करू दे. याचं कारण काय तर शरीराला माहिती आहे की त्यांनी त्याला कसं रिपेअर केलं पाहिजे, हे त्याच्या डीएनए मध्ये, त्याच्या प्रोग्रॅमिंग मध्ये ब्रेन आणि शरीराच्या सेलच्या स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शरीराला पूर्णपणे माहिती आहे. तो सेल्फ हिलिंग प्रोसेस मधनच शरीर काम करू शकतं. तर डॉक्टर आणि औषध ही सपोर्टिव्ह प्रोसेस आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की मी हे खाल्लं तरच मी बरं होईल, मी हे खाल्लं तर मला त्रास होईल, असं ऍक्च्युली काही नाहीये. तर तुम्हाला जर स्वतःच्या शरीराचं डॉक्टर बनायचं असेल तर त्याला त्याच्या रिपेअर होत असलेल्या किंवा ठीक होत असलेल्या प्रोसेसमध्ये तुम्ही हस्तक्षेप करणार नाही, तुम्ही डिस्टर्ब करणार नाही, एवढं जरी केलं ना तरी पुष्कळ आहे. मग आपण दोन गोष्टी, की एक मदत करायची शरीराला ज्याला कॅटॅलिस्टिक प्रोसेस म्हणतात, की ती जी हिलिंग प्रोसेस सुरू झाली आहे ती फास्ट व्हायला पाहिजे म्हणून. दुसरं की त्याला अडथळा न आणणं आणि स्वतःच्या शरीरावर तो हील होऊ शकतं शरीर याचा विश्वास ठेवणं. या तीन गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही स्वतःचा प्रॉब्लेम समजून घेऊ शकता. डॉक्टरकडे जावं, समजून घ्यावं, पण शरीरावर आपल्या जास्त विश्वास ठेवा. आणि याच्यासाठी मी नेहमी म्हणते स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि ते प्रेम म्हणजे अनावश्यक काही स्वतःला देणं असं नाहीये, पण स्वतःचा कपॅसिटीचा रिस्पेक्ट करणं, याला मी म्हणते की तुम्ही कंपॅशनेट राहा स्वतःबद्दल. त्यामुळे अन्न, पाणी म्हणजे खाणं आणि न खाणं हे दोनही कसं स्वतःसाठी औषध होऊ शकतं. पाणी पिणं आणि पाण्याविना राहणं किंवा अन्न खाणं किंवा अन्नाविना राहणं, या दोनही गोष्टी जरी त्या अपोजिट वाटल्या तरी सुद्धा त्या तुमच्यासाठी, तुमच्या शरीरासाठी डॉक्टर बनू शकतात. तर याच्याविषयी आपण बेसिक कोर्समध्ये जे बोललोय त्याच्यापेक्षा थोडं जास्त डेप्थ मध्ये मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हाला थोडं डिटेल अजून सांगायचंय, कारण आपला सगळा कोर्स होता सर्कॅडियन रिदम या गोष्टीवरती, ज्याचा 2017 साली नोबेल पारितोषिक मिळालं. त्या सर्कॅडियन रिदम हा काही नवीन गोष्ट नाहीये, ती काही 2017 पासनं तुमच्या शरीरात आली असं नाहीये. पण बेसिकली ती गोष्ट आपलं शरीर फॉलो करतं हे समजायला लागेल. तर याचं मी एक एक्झाम्पल देईन तुम्हाला, की सपोज आता तुम्ही अजय अतुलचा खूप मोठा ऑर्केस्ट्रा बघता, की कुठलंही छान गाणं त्यांचं आणि ते कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आहेत आणि गाणारा माणूस नाहीये, पण तो एक कंपोजर असतो किंवा कंट्रोलर असतो ऑर्केस्ट्राचा. तो काय करतो तर खूप सारी वाद्य एका वेळी वाजत असतात आणि आपल्याला जर एखाद्या वाद्यांचं एकमेकांचं सिंक्रोनायझेशन तुटलं ना तर मग तो जो काही बॅकग्राऊंड इफेक्ट येतो गाण्याच्या मागे, तो खूप डिस्टर्बिंग असतो आणि मग गाणं पण खराब होतं. म्हणजे गाणारा किती चांगला असला तरी प्रत्येक वाद्य त्या त्यावेळी तसं तसं वाजणं हे कसं महत्वाचं आहे, ते गाण्याचा पूर्ण इफेक्ट चांगला येण्यासाठी. आणि तो इफेक्ट चांगला येण्यासाठीचं काम कोण करतं तर कंपोजर किंवा ज्याला ऑर्केस्ट्रा कंट्रोलर असं म्हटलं जातं. तसंच आपल्या शरीराचं पण आहे. आपल्या शरीरात समजा तुम्ही ही जी वेगवेगळी वाद्य ऑर्केस्ट्रात कशी असतात ना, तसे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत. आणि प्रत्येक अवयवाचं त्याचं त्याचं काम आहे. म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये तबल्याचं काम काय आहे, तेच काम सितार किंवा व्हायोलिन करत नाही किंवा मेंडोलिन आहे किंवा त्याच्यामध्ये झांज आहे.
प्रत्येक वाद्याला त्याची स्पेशालिटी आहे आणि त्याला तसं तसं हाताळावं लागतं. त्याला त्या वेळी वर खाली त्याचं स्पेसिफिक रिदम द्यावा लागतो. तेव्हा तो ऑर्केस्ट्रा मेलोडियस होतो. मग तुमचं शरीर हे जर तुम्हाला निरोगी पाहिजे, तर आपल्या शरीरातल्या सर्व अवयवांची मेलडी किंवा सर्व अवयवांचं जे सिंक्रोनायझेशन आहे, ते खूप चांगलं असलं पाहिजे आणि त्यांचा एकमेकांशी संवाद हा सुसंवाद असला पाहिजे. आणि हे करण्याचं किंवा हे सुसंवाद ठेवण्याचं काम कोण करतं? तर तुमचं ब्रेन. आणि त्या ब्रेनलाच आपण कंपोजर किंवा कंट्रोलर किंवा मॅनेजर म्हणू शकतो. पण त्या ब्रेनला शरीराला सुसंगतीत ठेवण्यासाठी एक रिदम लागतो. जसं ते गाणं म्हणताना एका रिदम मध्ये म्हटलं तर एखादं गाणं तुम्हाला जुनं मी सांगितलं की एक गाणं आहे आणि त्या गाण्याचे सूर तुमच्या डोक्यात फिक्स आहेत. आणि ते गाणं जर दुसरं कोणीतरी वेगळ्याच चालीत म्हणायला लागलं, तर तुम्हाला ते आवडीचं गाणं खूप डिस्टर्ब करतं. कारण मग तुम्ही म्हणता, तुला येत नाहीये असं काहीतरी म्हणू नकोस ते गाणं." कारण काय तर तुमच्या डोक्यामध्ये त्याचं इतकं सुरेल आणि सुंदर एक फिलिंग असलेलं गाणं तुमच्या डोक्यात आहे आणि दुसऱ्यांनी त्याचा तालच बदलला किंवा त्याचा सूरच बदलला किंवा त्याची पद्धतच बदलून टाकली किंवा आजकाल जुनी गाणी जी रिमिक्स करून येतात आणि मग ती आपल्याला वाटतं, "अरे बापरे! हे गाणं मला असं माहीत होतं, हे काय नवीनच काहीतरी केलं." त्यातलं बदललं काय? तर त्यांचं जे सिंक्रोनायझेशन आपल्या डोक्यात होतं ते बदललं. एक्झॅक्टली सेम होतं, की जर तुमच्या अवयवांचं एकमेकांशी सिंक्रोनायझेशन बदललं, तर निसर्गामध्येच स्वतःमध्ये लय आहे. निसर्ग हा खूप सायक्लिक आणि रिदमिक आहे. आणि सायक्लिक असणं हीच निसर्गाचा धर्म आहे. आणि निसर्गामध्ये तुम्हाला मी शिकवली एक लय जिला आपण म्हणतो सर्कॅडियन लय. पण त्याच्या बेसिकली वेगवेगळ्या लयी आहेत. तर त्यातल्या 3 आपल्या शरीराशी महत्वाच्या लयी आहेत. तर पहिली लयला म्हणतात अल्टाडियन लय, जी सेकंद, मिनिट आणि तास याच्यामध्ये मोजली जाते किंवा याच्या इतका त्याचं प्रिसिजन पाहिजे. म्हणजे सेकंदाला बदलू शकतं काहीतरी किंवा रिपीट होऊ शकतं काहीतरी. म्हणजे तुमच्या पापण्यांची उघडझाप होणं किंवा तुमचे हार्मोन्सचं तयार होणं त्या वेळी, की त्या गोष्टीसाठी किंवा युरिन पास होण्यासाठी दर 3 तासांनी युरिन एवढं ब्लॅडर भरलं पाहिजे किंवा ते भरलं की त्याला एम्प्टी करण्याचा सिग्नल मिळाला पाहिजे किंवा पूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह चालू आहे, तुमचा श्वास-उच्छ्वास चालू आहे. सो या ज्या गोष्टी आहेत त्या दिवसाच्या सायकलवर नाही आहेत, तर काही सेकंद, मिनिटं, तास या सायकलवर येतात. म्हणून इंटरनली शरीराच्या खूप डीप आतल्या काही अवयवांच्या आत असलेल्या गोष्टींची लय आहे, तिला म्हणतात अल्टाडियन लय. मग तुम्ही शिकलायत सर्केडियन लय जी डे आणि तासांवरती किंवा ज्याला तुम्ही वेक आणि स्लीप सायकल असं म्हणता म्हणून ती तासात किंवा दिवसात येते. त्याला शरीराचं घड्याळ म्हणलं जातं बेसिकली, जी आपण याच्याविषयी खूप डीप आपल्या इंट्रोडक्शन सेशनमध्ये शिकलोय. आणि त्याचबरोबर अजून एक लय आहे इन्फ्राडियन लय, जी आठवडे, महिने, वर्ष अशी येते. जशी काही लेडीजना पिरियड्स येतात किंवा मासिक पाळी येते, ती 28 डे सायकल, कोणाची 21 डे सायकल अशी आहे. त्याप्रमाणे निसर्गातले सीझन्स आहेत, जे 6 ऋतू आपल्या इथे येतात, त्यांचं त्या वेळी येणं ही नॅचरली प्रोसेस आहे. ती आता आपण पोल्युशननी डिस्टर्ब करू शकतो, पण निसर्गाला ती जी सायकल आहे ती प्रोसेसमध्ये ठेवणं हा निसर्गाचा नियम आहे. किंवा फुलं, आता आंबा कुठल्या सीझनमध्ये येतो, तर दरवर्षी तो कधी त्याचं फूल येणं, कधी त्याचं फळ बनणं, कधी ते पिकणं, ही त्याची प्रत्येक ठरवलेली वर्षानुसार, काही फुलांचं महिन्यानुसार, काहींचं आठवड्यानुसार. जसं काही तुम्हाला आता पालक किंवा मिरची किंवा गाजर हे लावलं तर वर्ष नाही, तर त्याचं काही महिन्याची सायकल आहे. किंवा तुम्ही व्हीट ग्रास बघितलं तर 8 दिवसाचं त्याचं आठवड्याची सायकल आहे, की 7 दिवसात ते जेवढं वाढतं ते बरोबर आपल्यासाठी उपयोगी आहे. सो या 3 सायकलमध्ये आपलं शरीर पण काम करत असतं. आपल्या शरीरातल्या महत्वाचं आहे जे आपलं 2 हार्मोन्स जे कॉर्टिझॉल आणि मेलाटोनिन ते सर्कॅडियन फॉलो करतात. पण आपलं शरीर काही इन्फ्राडियन आणि काही अल्टाडियन
या प्रोसेसमध्ये पण असतं. पण एकदा का सर्कॅडियन तुम्ही सेट केलं तर अल्टाडियन आणि इन्फ्राडियन पण सेट होतात. त्याच्यावरती रिसर्च सध्या चालू आहे. तो पूर्ण झालेला नाहीये. मॉडर्न पद्धतीने जुन्या आपल्या शास्त्रामध्ये डेफिनेटली हे सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपले मग सण आणि ऋतू आणि कुठल्या वेळी मुहूर्त ही आपल्याकडे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला वाटतं त्यात काय आहे, मुहूर्त कधीही केलं तरी काय होतं. पण त्या मुहूर्ताचा अर्थच खूप वेगळा आहे आणि तो या रिदम मध्ये सेट केलेला आहे. कारण त्यावेळी निसर्गाचं एक स्पेसिफिक कॉम्बिनेशन असतं. जसं मी ऑर्केस्ट्रा म्हणलं तसंच निसर्ग तुम्हाला तो मुहूर्त असेल तर त्यावेळी असलेली जी निसर्गाची स्थिती आहे ती तुम्हाला मदत करते. मग तो माझ्यासाठी चांगला मुहूर्त किंवा वाईट मुहूर्त म्हणजे दोन्ही आहे त्याच्यासाठी. तर हे समजणं या लयीचा किंवा निसर्गाच्या लयीचा भाग आहे. त्यामुळे जास्त ह्याच्यावर विचार करू नका. पण सर्कॅडियन तर तुम्हाला कळलेलं आहे की 7 ते 7 झोपायचं सूर्याबरोबर. तर सर्कॅडियन हे सूर्याशी कनेक्टेड आहे. पण अल्टाडियन आणि इन्फ्राडियन हे वर जाईल. हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता इन्फ्राडियन पण सूर्याशी कनेक्टेड आहे. कारण तशीच आपले महिने आपल्या चंद्र पद्धतीने घेतले जातात की 15 दिवस च्या कृष्ण पक्ष आणि 15 दिवसाचा शुक्ल पक्ष. पण इंग्लिश कॅलेंडर तुम्ही बघितलं तर कधी 30 दिवस महिन्याचे, कधी 31, कधी 28, सगळं वेगवेगळं आहे. त्यांची सायकल वेगळी आहे. पण भारतीय पद्धतीने जर तुम्ही महिन्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपलं परफेक्टली इन्फ्राडियन आहे. कारण त्याच्यामध्ये एक सिंक्रोनायझेशन आहे की कधी काय होतं. मग अधिक महिना कधी यायला पाहिजे. या सगळ्याचं गणित आपल्या लोकांना माहीत होतं आणि याच्या मागे खूप मोठा सिस्टमॅटिक अभ्यास केल्यानंतर हे ठरवलं गेलं होतं की कधी काय असलं पाहिजे. सो आता एक स्टेप पुढे जाऊया की जर निसर्गामध्ये लय आहे आणि माझ्यामध्ये पण आहे, मग ती लय बिघडली याचाच अर्थ माझा रोगही तयार झालेला आहे. म्हणजे माझं आरोग्य व्यवस्थित आहे याचा अर्थ काय, तर सगळ्या लयीमध्ये शरीर लयबद्ध आहे. आणि जेव्हा ती लय डिस्टर्ब होते त्याला म्हणायचं रोग. तर आपल्याला आरोग्य आणि रोग याचं काही असं नाहीये की मी परमनंटली रोगी आहे किंवा परमनंटली निरोगी आहे असं नाहीये. कारण आरोग्य आणि रोग यातला फरक बेसिकली काय आहे, तर जेव्हा जेव्हा तुमची फिजिकल, फिजिओलॉजिकल, सोशल, सायकोलॉजिकल किंवा स्पिरिच्युअल लय डिस्टर्ब होते, तेव्हा तेव्हा तुम्हाला निरोगीमधनं रोगीमध्ये तुम्ही शिफ्ट व्हाल. मग तो काही वेळ असेल. जेव्हा जेव्हा पुन्हा ती लय सेट होते तेव्हा तुम्ही परत निरोगी व्हाल. याचं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आरोग्य आणि रोग हे काही परमनंट नाहीये. कोणी जर तुम्हाला सांगितलं ना की आता तुम्हाला कधीच ते बरे होणार नाही, तुम्ही तसंच राहणार आहे. याचा अर्थ काय, तर ती लय इतकी बिघडली की तुम्ही रिसेटच करू शकणार नाहीये. पण असं हे खूप कमी ठिकाणी होतं. आणि त्याची कारणं काय आहेत? तर त्याची कारणं काहीही असू शकतात जी तुमच्या आजूबाजूला आहेत. तर सामाजिक कारण असू शकतं की सोशल लोक काय म्हणतील किंवा असं झालं तर तसं होईल का? याचा अर्थ काय? असं आपण बांधून घेतलं तर होऊ शकतं. किंवा ते एक फायनान्शियल सिच्युएशन असू शकते सराउंडिंग म्हणजे एखाद्या घराची, एखाद्या देशाची, एखाद्या प्रांताची खूप मोठे-मोठे निर्णय कधीतरी आपल्या आयुष्याला डिस्टर्ब करू शकतात, ज्याच्यात आपला कंट्रोलच नाहीये. पण ही सुद्धा सायक्लिक गोष्ट आहे लक्षात ठेवा. असं म्हटलं जातं, की आज बिघडलंय, याचा अर्थ ते तसंच राहील असं नाही. थोडा वेळ द्या त्याला सर्क्युलर जाऊन परत येण्यासाठी. फिजिकल वातावरण तुमच्या आसपासचं बदलू शकतं. फॉर एक्झाम्पल काही सडनली पाऊस येतो. जेव्हा तुम्हाला वाटतं, की उन्हाळा आहे, पण उन्हाळ्यामध्ये आलेला पाऊस काय त्रास देऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे. पण मग ते वातावरण बिघडण्याची काही कारणं असू शकतात आणि ते रिसेट करण्याचं काम निसर्ग नेहमी करत असतो. ज्याला म्हणतात निसर्ग स्वतःला रिकॅलिब्रेट करत राहतो. आपण कितीही त्याला डिस्टर्ब केलं तर निसर्ग त्याचा डिस्टर्बन्स रिसेट करतो. मग जेव्हा-जेव्हा तुम्ही म्हणता त्सुनामी आलं, वादळ आलं, खूप महापूर आला, तर हे सगळी जी मोठी-मोठी डिझास्टर्स आहेत नॅचरल, ती म्हणजेच निसर्ग त्याची लय सेट करतोय. मग त्यालाच म्हणायचं की निसर्गाची लय बिघडलीये म्हणजे अख्खा निसर्गच डिस्टर्ब झालाय. तसंच आपल्या शरीराला जर आपण काही काळ असा डिस्टर्ब करत राहिलो, तर मग त्याची लय बिघडवून आपण आपल्या चांगल्या असलेल्या शरीराला रोगी बनवतो.
तो तुमची स्वतःची थॉट प्रोसेस, तुमची लाईफस्टाईल हे पण त्याला कारणीभूत असू शकतं. ओके, मग रोग याचा अर्थ काय आहे? तर तो कधी-कधी अनुवंशिक असेल, की जो जेनेटिकली ट्रान्सफर होतो किंवा कधी-कधी बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट आपल्या चुकीच्या गोष्टी जसं आता आपण फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स यांना आपण हायब्रिड करून ठेवलंय आणि ते हायब्रिड केल्यामुळे आपण काय केलंय की एखादं ते तांदूळ आहे त्याचं काय 3 फुटापर्यंत किंवा 5 फुटापर्यंत झाड उंच असायला हवं होतं पूर्वी, पण मग तेवढं ते वाढायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं ते कोंब येणार, मग त्याला खूप वेळ लागायचा आणि मग यांच्या मानवाला असं वाटलं की नाही, माझी आता गरज इतकी वाढली आहे की मला लवकर यायला पाहिजे. मग जेनेटिकली त्याला मॉडिफाय करून झाडाची उंची कमी केली पहिल्यांदी. मग त्याचं उंचीच कमी राहिल्यामुळे त्याचं फ्रुटिफिकेशन लवकर व्हायला लागलं. पण मग असं आपण जेव्हा त्याला डिस्टर्ब करतो आणि त्याला आपण प्रोग्रेस म्हणतो किंवा डेव्हलपमेंट म्हणतो, पण मग त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होणं नॅचरल आहे. पण निसर्ग पण मग त्याच्याशी तुम्ही थोडा वेळ खेळत राहिलात माणूस म्हणून, तर मग तो पण एखाद दिवशी आपल्याला खूप मोठा रिसेटिंग प्रोसेस करत राहतो. सो एखादी गोष्ट चुकीची करणं किंवा ती डिस्टर्ब करणं निसर्गाची लय, जेव्हा-जेव्हा हे केलं जातं, तेव्हा-तेव्हा जे असंतुलन तयार होतं त्याला रोग म्हटलं जातं निसर्गाच्या प्रमाणे. म्हणजे काय तर रोगी हा आयुष्यभर रोगी नाहीये किंवा परमनंट रोगी नाहीये आणि निरोगी म्हणजे आयुष्यभर निरोगी असंही नाही. तो तुमचं हेल्थ हे एखाद्या काचेच्या भांड्यासारखं आहे किंवा काचेच्या बरणीसारखं आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला व्यवस्थित सांभाळून ठेवलंय, तोपर्यंत ते व्यवस्थित आहे. पण एकदा का तुमचं त्याच्यावरचं लक्ष दूर झालं आणि त्याला तुम्ही निष्काळजीपणे हे केलं, तर ते डिस्टर्ब होतं. तसं तुम्हाला वाटत असलं तरी इतकं ते निष्काळजी नाहीये. कारण तुमच्या शरीराला पूर्णपणे तोडण्यासाठी तुम्हाला खूप त्रास द्यावा लागतो. शरीर हे साधारणपणे 21 दिवसात स्वतःला रिसेट करतं. तुम्ही त्याला खूप जर डिस्टर्ब केलं तर 21-21च्या काही सायकल्समध्ये म्हणजे 108 मध्ये तर ते स्वतःला सहजपणे रिसेट करू शकतं आणि याच्यासाठी बरंच आता शास्त्रशुद्ध काम झालेलं आहे. त्यामुळे आपण शरीराला रोगीपासून निरोगी बनवण्यासाठी काय करतो? तर बेसिकली उपचार करतो. तर म्हणजे बरोबर आणि आचार म्हणजे तुमची जी वागणूक किंवा पद्धत जी करताय त्याच्यामुळे जे होतं, स्वतः बरोबर राहून समजून जर तुम्ही तुमचं आचरण बदललं तर तुम्ही शरीराच्या त्या बिघडलेल्या लयीला किंवा रोगावर उपचार करू शकता. आणि याच्यात 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, की त्याचा जो सिम्प्टम आहे, तो पण गेला पाहिजे आणि त्याचं मूळ कारण आहे ते पण गेलं पाहिजे. पण आजकालची आपल्या काही ट्रीटमेंट्स अशा झाल्या आहेत, की आपल्याला वाटतं, की सिम्प्टम गेला तर बास झालं. म्हणजे मला ताप आलाय, तर ताप गेला, मी ठीक झालोय. मला सर्दी झालीये, सर्दी गेली, ठीक झालं. मला थोडंसं काय लाल-लाल झालं होतं आणि इन्फेक्शन आलं होतं स्किनला, आता तो लालपणा गेलाय म्हणजे ठीक झालंय. तर ते फक्त काय आहे, तर रोगाचा परिणाम किंवा सिम्प्टम ठीक करणं आहे. पण सिम्प्टम ठीक झाला, पण आतलं मूळ कारण जर ठीक झालं नाही, तर तो सिम्प्टम परत येऊ शकतो किंवा तो वेगळ्या पद्धतीने पण येऊ शकतो. त्यामुळे पूर्णपणे आपल्याला जर बाहेर यायचं असेल रोगामधून आणि उपचार कंप्लीट करायचा असेल, या दोनही गोष्टी म्हणजे सिम्प्टम पण गेला पाहिजे आणि त्याचं मूळ कारण पण गेलं पाहिजे, तर पूर्ण ठीक झालंय. आणि हे सतत लक्षात ठेवा, की माझ्या शरीराला स्वतःला कसं हील करायचं हे माहिती आहे. या एका बेसिसवर जर तुम्ही नॅचरली स्वतःला हील करायला लागलात, तर ऑटोमॅटिकली शरीर तुम्हाला सांगायला लागेल काय होतंय ते तुम्हाला कळायला लागेल. त्यामुळे शरीराचं ऐका आणि त्याला वेळ द्या. त्यामुळे खूप वेळा काही न करणं हा चांगला उपचार असू शकतो, खूप वेळा. पण काही वेळा काही गोष्टी करणं हा उपचार असू शकतो, पण तो अति केला म्हणजे आता काही लोकं म्हणतात, "आता मला ना काय ओव्याचं पाणी घेतलं, तर माझा गॅस कमी होतो. मग रोज सकाळी उठून मी ओव्याचं पाणी प्यायला." या एका प्रोसेसमध्ये तुम्ही त्याच्या मागचा विचार लक्षात घ्या, की मला रोज सकाळी ओव्याचं पाणी पिण्याची इच्छा होतीये.
असं नाहीये. मी ते ठरवलंय की रोज सकाळी ओव्याचं पाणी प्यायलं तर मला गॅस होणार नाही. आणि मी रोज ओव्याचं पाणी पिते. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झाली. मी स्वतःला ऑब्झर्व्ह केलं का, की माझा गॅस होत नाहीये का आता? आणि मग आता जर गॅस होत नसेल, तर मला मग ओव्याच्या पाण्याची गरज आहे का? तो हा जो प्रोसेस आहे, तो आपण करत नाही आणि म्हणून मी नेहमी म्हणते, की कुठलंही औषध हे जर तुम्ही रोज घ्यायला लागलात, तर ते औषध राहत नाही, ते फूड होऊन जातं. तर मध्ये-मध्ये थांबलं पाहिजे. शरीराला त्याचं हील करण्याचा सपोर्ट दिला पाहिजे आणि मग जर नाही प्रॉब्लेम झालाय सॉल्व्ह, तर पुन्हा केलं पाहिजे. ही जी प्रोसेस आहे, स्टॉप एंड प्रोसीड, स्टॉप एंड प्रोसीड हे खूप महत्वाचं आहे. मग कसं आपल्याला शरीर वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतं, की हे ठीक माझं काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर याला सिम्प्टम्सच म्हटलं जातं. सो कधी-कधी आपल्याला उचकी लागते किंवा जांभई येते किंवा सडनली काय म्हणतो आपण केस उभे राहिले. आय गॉट गूज बम्प्स. मला असे भीती वाटल्यावरती पण काही लोकांना गूज बम्प्स येतात. सडनली माइंड ब्लँक होतं. किंवा डोळे असे उघड बंद व्हायला लागतात. काही एक मनात खूप विचार सुरू झाल्यावरती किंवा तुम्हाला शिंक येणं, ताप येणं या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यामध्ये शरीर आपला डिफेन्स मेकॅनिझम सेट करतोय आणि तुम्हाला पण सिग्नल देतोय की काहीतरी होतंय. आणि या इतक्या फॅसिनेटिंग आहेत की लोकं म्हणतात आता हिकअप्स वरती मी काय उपाय करू? ऍक्च्युली हिकअप काय येतंय? तर काहीतरी आतमध्ये बिघडलेलं आहे ते तुम्ही सेट केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी खूप काही वेगवेगळ्या गोष्टी लोकं बोलत राहतात. पण प्रत्येकाला येणाऱ्या हिकअपचं कारण वेगळं असू शकतं, काही वेळा सेमही असू शकतं. पण हे काही रोग नाहीयेत, तर ही फक्त त्याची इन्फॉर्मेशन शरीर देतंय की काहीतरी बिघडलंय, असं तुम्हाला ते सांगतंय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर शरीराकडे स्वतःची अशी आपल्याकडे कशी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स आहे ना, तसं शरीराकडे पण त्याची एक पर्टिक्युलर आर्मी आहे. मग त्याच्यामध्ये बरंच काही आहे. तुमच्याकडे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे तुमच्या जठरामध्ये. जर तुम्ही काही फॉरेन बॉडी पोटामध्ये गेलं, काही-काही लोकं तर अन्नामधनं केस जातो, कधीतरी पेपर जातो किंवा तुम्ही गायी पण बघितल्या असतील, तर त्या जेव्हा रस्त्यावरती काहीतरी चिकटवलेले पेपर वगैरे खातात आणि त्याला ती काय काय वापरून चिकटवलंय ते पण त्यांच्या पोटात जातं आणि मग तरी सुद्धा त्यांचं ते हिलिंग होत असतं. तसंच आपल्या पोटामध्ये पण बरंच काय काय जात असतं. जे आपण बाहेरचं रस्त्यावरचं असं काही खातो तेव्हा. पण शरीराकडे या सगळ्याला हँडल करण्याची कपॅसिटी आहे. आणि आपल्या शरीरामध्ये असलेले गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया आणि त्याबरोबर असलेलं बरंच काही मायक्रोबायोम शरीर हँडल करू शकतं. कारण त्याला माहिती आहे की फॉरेन काय आहे माझ्यासाठी आणि मी डायजेस्ट करू शकणारं काय? म्हणजे फूड काय आहे आणि फॉरेन काय आहे? फॉरेन म्हणजे काय? की जे मी डायजेस्ट करू शकत नाही, त्याला कसं हँडल करायचं आणि मी डायजेस्ट काय करू शकतो? आता तुम्ही लक्षात घ्या, एक 2-3 वर्षाचं मूल आहे. त्याला ॲक्चुअली काही कळत नाही. हे खाली ठेवलं तर खायचं का नाही? कसं खायचं? आता कॅरट आहे, त्याला पील करायचं का नाही? ते आपलं घेतं आणि खायला लागतं. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की जर ती खाण्यालायक गोष्ट नसेल, तर त्याचं शरीर त्याला इमिडिएटली सांगतं आणि तुम्ही लहान मुलांना खूप डीपली ऑब्झर्व्ह करा. आपल्यापेक्षा ती जास्त शहाणी असतात. ती पहिला त्याचा रंग बघतात, वास बघतात, असं जिभेच्या टोकाला लावून बघतात, की त्यांना ते बॉडी त्यांची काय रिस्पॉन्ड करते आणि मगच तोंडात घालतात. आपण मात्र असं करत नाही. आपण इतकं लक्षच देत नाही. आपण कोणाशी बोलता-बोलता, आपण टीव्ही बघता-बघता, फोन बघता-बघता खातो आणि आपली पंचेंद्रिय सिग्नल दिलं, तरी आपण लक्षात घेत नाही. तर पंचेंद्रिय ही तुमची सतत तुम्हाला सांगत असतात, हे तुमच्या लायकीचं आहे का नाही? आणि याच्यासाठी काय असतं, तर जे फॉरेन आहे म्हणजे शरीराला जे नको आहे, ते शरीर कसं त्याच्याशी फाईट करायचं याचं पण शरीराला ज्ञान आहे आणि जे चांगलं आहे त्याला कसं तुम्ही डायजेस्ट करायचं याचं पण ज्ञान आहे. म्हणजे तुमचं शरीर गेली 1,00,000 वर्षापासनं तुमच्या डीएनएला याचं शिक्षण आहे, की काय तुमच्यासाठी चांगलं आहे, काय तुमच्यासाठी चांगलं नाहीये. पण नवीन-नवीन आलेलं काही आहे, की जे कधीच नव्हतं आणि आत्ताच हायब्रिड करून त्याला मॉडिफाय केलं असेल, तर शरीराला त्याला वेळ लागतो. पण आता
हायब्रिड केलेली गोष्ट तुमच्या शरीराला पचवण्यासाठी किंवा अल्ट्रा प्रोसेस केलेली गोष्ट तुमच्या शरीराला पचवण्यासाठी किंवा आर्टिफिशियली ज्या विटॅमिन टॅबलेट्स किंवा असं तुमच्या शरीराला पचवण्यासाठी प्रॉबेबली अजून एक 10-12 जनरेशन जावी लागतील. तेव्हा हळूहळू तुमच्या डीएनए ला कळेल की हा, हे आपल्याला योग्य नाहीये किंवा योग्य आहे. पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराला त्याच्यामुळे डिस्टर्ब करणार आहात आणि मगच शरीर शिकणार आहे. आणि अजून तर आपण गेल्या 100-150 वर्षातच या सगळ्याचं डिस्कव्हरी केली आहे. त्यामुळे एवढी जनरेशन, एक 15-20 जनरेशन जाईपर्यंत आपल्या त्या डीएनए ला पूर्णपणे समजणार नाहीये आपला वैज्ञानिक घोटाळा काय काय आहे तो. त्यामुळे त्याची काळजी करू नका, पण शरीर तुम्हाला सांगतं. मग आता कधीतरी ताप येणं, कुठेतरी लागलं, हिट झालं तर सूज येणं किंवा पोट डिस्टर्ब झाल्यामुळे तोंडाला चव नाहीये किंवा खाल्लं तरी चव लागत नाही. या गोष्टी चुकीच्या आहेत का बरोबर आहेत? चांगल्या आहेत? बरोबर आहे. कारण त्याचा अर्थ समजला. मग ताप आला म्हणून घाबरलं पाहिजे का? अरे बापरे, केवढं सुजलं म्हणून घाबरलं पाहिजे का? तर नाही. शरीर तुम्हाला ऍक्च्युली स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी ते सगळं करतंय. त्याला समजून तुम्ही त्याला सपोर्ट केलं पाहिजे. सो ही लक्षणं अशी आहेत की ज्याच्यानी शरीर तुमच्याशी बोलत आहे. ओके, गुड. मग आता तुम्ही तुमच्या आजारावर उपचार कसे करत आहात हे बघूया. तर गेल्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, गेल्या काही वर्षात तुम्ही तुमच्या शरीरावर कोणत्या आजारावर उपचार करत आहात का? मला सांगायचं नाहीये तुम्ही, फक्त तुमच्या नोटबुकमध्ये लिहा तुमच्या स्वतःच्या ऑब्झर्वेशनसाठी, की तुमच्या शरीरावर तुम्ही काही उपचार करत आहात का? कुठली औषधं, गोळ्या घेत आहात का? असं लिहा. 1, 2, 3 काय असेल, थायरॉइड आहे, कधी बीपी आहे, कधी हे आहे. काही नसेल तर काही नाही म्हणून द्या, चांगलंय. पण काही असेल तर त्याचं 1, 2, 3 त्याचं कारण आणि औषध काय, तुम्ही बीपीचं औषध, डायबिटीसचं औषध असं जे असेल त्या औषधाच्या नावाची गरज नाहीये. आता त्याच्या समोर लिहा की जर तुम्ही काही वर्षांपासून हे औषध घेत आहात, तर औषध घेऊन तो आजार बरा झालाय का तुमचा? हो किंवा नाही लिहा. जर तो आजार बरा झाला तर ते चांगलं उपचार आहे. जर त्या औषधामुळे आजार बरा झाला, म्हणजे एखाद दिवशी माझं पोट दुखत होतं, तेव्हा मी काय हिंग घालून ताक प्यायलं. तर हिंग घालून ताक पिणं हा तुमचा औषध होतं आणि त्यावेळी माझं पोट दुखण्याचं थांबलं. म्हणजे तो आजार बरा झाला, तर तो चांगला उपाय होता तुमच्यासाठी. जगासाठी असेल का माहित नाही, पण त्यावेळी त्या सिच्युएशनमध्ये तुमच्यासाठी तो चांगला होता. आणि जर ते औषध इतकी वर्षानुवर्ष घेऊन सुद्धा काही तो आजार बरा होत नाहीये, याचा अर्थ काय? तर आपण घेत असलेला उपचार बरोबर नाहीये, कारण तो आपल्याला सेट होत नाहीये. जर आपण त्या आजारातनं बाहेर येऊ शकत नाही, म्हणजे त्याचा सिम्प्टमही जात नाहीये आणि कारणही जात नाहीये, म्हणजे काय, तर काही बदल करणं आवश्यक आहे. आणि असंच डॉक्टर पण करतात. ते तुम्हाला 7 दिवसाचं औषध देतात आणि म्हणतात 7 दिवसांनी परत या. तर ते काय करतात? चेक करतात की जे पॅरामीटर, जो काही सिम्प्टम शरीराने दाखवला होता, त्या 7 दिवसाच्या औषधाने तो बदललाय का नाही. मग जर नाही बदलला तर औषध बदलायला पाहिजे किंवा उपचार बदलायला पाहिजे. त्यामुळे ही काही चुकीची पद्धत आहे असं नाही. पण आपण काय करतो, वर्षानुवर्ष तेच घेत राहतो. इव्हन चेक पण करत नाही. तसंच चालू ठेवतो थिंकिंग की मला सगळं बरोबर होणार आहे. मग आपण तुमच्या गेल्या 21 दिवसात जेव्हा तुम्ही नॅचरल लिव्हिंगच्या कोर्समधनं स्वतःला प्रोसेस केलं, त्याच्यानंतर तुमच्या आजाराच्या इंटेन्सिटीमध्ये किंवा तुमच्या आरोग्याच्या चांगलेपणामध्ये काही बदल झालाय का हे ऑब्झर्व्ह करा. म्हणजे तुम्ही जे वर लिहिलंत आजार आहे, त्याच्या खाली छोटंसं स्वतःचं स्वतः एक आकलन करून बघा, की डीप थिंकिंग करून बघा, की हे माझ्यासाठी बरोबर वाटतंय मला, की हेच कंटिन्यू ठेवलं तर मी ठीक राहीन. हे बरोबर आहे का? म्हणजे मी आजाराला कंट्रोल करायची आहे का मी आजारातनं बाहेर यायचंय मला? हे स्वतःच्या आतमध्ये डीपली समजा. जर तुम्हाला आजाराबरोबर राहायचंय मॉनिटर, मॅनेज करत, तर तुम्ही कधीच बाहेर येऊ शकणार नाही. तुम्ही त्याच्याबरोबर राहू शकता.
जर तुम्हाला त्यातनं पूर्णपणे निरोगी होऊन बाहेर यायचंय, मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडं डीप जाऊन अवलोकन करायला पाहिजे, की काय काय करू शकते मी, की ज्याच्यामुळे सहजपणे नैसर्गिकरित्या मी आजारातनं बाहेर येऊ शकते. तर त्यातल्या काही गोष्टी काय आहेत, तर तुम्ही आपल्या सर्कॅडियन रिदम आणि नॅचरल लिव्हिंगच्या क्लासमध्ये बघितलं, की मायक्रोब्स आहेत, गुड आणि बॅड बॅक्टेरिया. तुमचे शरीरामध्ये तुम्ही कसं दिवस सुरू केला पाहिजे किंवा तुमचं जेवणाचा सिक्वेन्सिंग याच्यावर मी उद्या डिटेलमध्ये पण तुमच्याशी बोलणार आहे, की दिवसाची सुरुवात फळांनी करा. दिवसाची सुरुवातपेक्षा सुद्धा तुमच्या जेवणाची सुरुवात फळांनी करा, मग सलाड खा आणि मग तुमचं बाकी जे शिजवलेलं अन्न आहे ते खा. ही कधी करायचं ह्याच्यावर आपण डिटेल बोलणार आहोत. त्यामुळे आता मी जास्त बोलत नाही. पण काय अव्हॉइड केलं पाहिजे? तर फॉरेन गोष्टी ज्या तुमच्यासाठी सूट नाहीये, तुमच्या शरीराला त्याची माहिती नाहीये किंवा मॅन्युफॅक्चर्ड गोष्टी ज्या आहेत त्या किंवा हायली प्रोसेस्ड आहेत आणि पॅकेज्ड आहेत, की जे प्रोसेस करून पॅकेज करून तुम्हाला ते छान ब्युटिफाय केलंय हे अवॉइड. हे सगळं आपण बेसिक कोर्समध्ये शिकलो. मग याच्याविषयी आजच्या सेशनमध्ये मी काहीही बोलणार नाहीये, कारण त्याचा काही औषध म्हणून डेफिनेटली फायदा नाहीये. मग आता हा एक गेम तुम्ही स्वतःसाठी डिझाईन करा किंवा असा गेम आपण जेव्हा फिजिकल सेशन करू, स्नेक्स अँड लॅडर्स, तुम्हाला सापशिडीचा गेम माहितीये. तर हा तुम्ही स्वतः डिझाईन करा आणि तुमच्या कोणी आसपास ज्यांच्या बरोबर तुम्हाला वाईक होते, तुमच्या इथे किटी आहे किंवा तुम्ही काय ग्रुपमध्ये एकत्र एकमेकांशी फॅमिली गेट टुगेदर करताय, तर असं तुम्ही खेळू शकता. याच्यात तुम्ही काय करा, 1 ते 20, 1 ते 40, तुम्ही जेवढी माणसं आहेत आणि जेवढा वेळ तुम्हाला खेळायचंय. पण बॉक्समध्ये आपण काय ठेवलंय, तर ऍक्सेप्टेबल फूड्स आणि नॉन ऍक्सेप्टेबल फूड्स. तर जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या ऍक्सेप्टेबल फूडमध्ये आहात, की जिथे प्रोटीन तुम्हाला पाहिजे, व्हेजिटेबल्स आहे, फ्रुट्स आहे आणि जे तुमच्या शरीरासाठी नैसर्गिक, सात्विक आहे, तिथनं तुम्ही शिडी द्या त्याला वर जायला. आणि जिथे रिफाईंड शुगर आहे किंवा जिथे तुम्हाला नॉन ऍक्सेप्टेबल फूड आहे, तिथनं तुम्ही त्याला ताप द्या खाली यायला. आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतःला अंडरस्टँड करू शकता, की अशी सापशिडी खेळल्यावर तुमचं तुमचं ज्ञान ओपन होईल. तुमच्या आसपासच्या यंग लोकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, मी एक सजेशन दिली, पण याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, की काय होतंय, तर आपलं चांगलं जे सात्विक आहार आहे किंवा राजसिक आहार आहे, तो तुमच्या हेल्थला वर घेऊन जाईल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तामसिक खाल, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोसेस फूड खाल, तेव्हा तेव्हा तुमची हेल्थ खाली येणार आहे. एवढंच एक दाखवण्यासाठी मी तुम्हाला ही स्नेक्स अँड लॅडर्सची गेम दाखवली आहे, की तुमचा आहार हा तुमच्या शरीराच्या स्वस्थतेला वर घेऊन जाऊ शकतो किंवा खाली घेऊन येऊ शकतो. बोथ वेज इट विल वर्क. मग आता फ्रुट्स किंवा चांगल्या आपला जो ग्रीन ज्यूस किंवा बीटरूटची कांजी किंवा व्हेजिटेबल ज्युसेस किंवा स्मूदीज याचं काय काम आहे तुमच्या शरीरामध्ये? ते कसं तुमच्यासाठी एक डॉक्टर बनू शकतं किंवा औषध बनू शकतं? तर इथे तुम्हाला मी 2 रक्तवाहिन्यांचं हे दाखवलंय, मुद्दामून लाल कलर वापरलाय. तर त्याचा ही पहिली रक्तवाहिनी बघा, की जी व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. म्हणजे त्याचा सर्कल आहे ना, तो परफेक्ट आहे तिथनं आणि आतमध्ये रक्त जाणार आहे. या दुसऱ्यामध्ये जे पिवळं दिसतंय ना, ते काय झालंय, तर तिथे कोॲग्युलेशन झालंय. तिथे काहीतरी अडकलंय आणि ते काय अडकलंय, तर त्याला तुम्ही म्हणता ना, की आर्टरीमध्ये ब्लॉक्स झालेत आणि आता तिथे स्टंट घालावा लागणार आहे. आणि ते बेसिकली स्टंट घालतात म्हणजे काय, तर तुमचं जे जुनं बॉलपेन होतं ना आपलं टिक-टिक वाजणारं, त्याच्यामध्ये कशी स्प्रिंग असते, की जी तुमच्या त्या कमी छोटी झालेल्या आर्टरीला एक्सपांड करू शकतं. अशी स्टंट घालून ठेवतात किंवा बायपास करतात, म्हणजे ऑपरेशन करायला लावतात. पण हे का होतं, तर ही जी आर्टरीची आतली ही जी छोटी लाईन दिसतीये, त्याचं आतलं जे लाइनिंग आहे ते खराब होतं. आणि ते खराब होतं आणि ते नको त्या गोष्टी साठवून ठेवायला लागतात. जसं काही एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल आहे तुमच्याकडे किंवा शरीरामध्ये जास्त झालेले जे पॅरामीटर्स आहेत, ज्याला आपण म्हणतो की हे त्रासदायक आहे, ते कुठे, कुठे, कुठे अडकून राहतात. जसं तुम्ही एखादी नदी आहे आणि त्या नदीमध्ये पाणी दिसतं चांगलं, पण त्याच्यात काही कचरा असू शकतो. मग मध्ये एखादा खूप मोठा दगड आला, तर तिथे काय होतं, तो येणारा सगळा कचरा त्या दगडापाशी अडकायला लागतो आणि मग
एक 8-10 दिवसात दिसतं, अरे बापरे केवढा कचरा आहे. आता जेव्हा दगड नव्हता तेव्हा नदी स्मूथ जात होती, तो कचरा सुद्धा निघून जात होता. असंच होतं आपल्या रक्ताचं सुद्धा. जेव्हा रक्त थिक होतं, जेव्हा रक्त खराब होतं, जेव्हा रक्त ऍसिडिक होतं, तेव्हा ते असं कोॲग्युलेट करायला लागतं. मग या आतल्या रक्तवाहिन्याच्या आतल्या गोष्टी क्लीन करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर नायट्रिक ऑक्साईड पाहिजे. आणि ते नायट्रिक ऑक्साईड शरीरामध्ये आपल्याला कशातनं मिळतं, तर फ्रेश फ्रुट्स आणि फ्रेश व्हेजिटेबल्स या दोघांमध्येच ते नायट्रिक ऑक्साईड आहे. काही फ्रुट्समध्ये जास्त आहे, काही फ्रुट्समध्ये मीडियम आहे आणि काही मध्ये कमी आहे. पण डेफिनेटली फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये नायट्रिक ऑक्साईड आहे. स्पेशली तुमच्या हिरव्या पालेभाज्या किंवा आपला जो ग्रीन ज्यूस आहे तो काय करतो, तर तो आत जाऊन या रक्तवाहिन्यांना, तो आपल्या इंटेस्टाईनला सगळ्याला क्लीन करू शकतो. आणि फ्रुट्समध्ये असलेलं नायट्रिक ऑक्साईड किंवा फ्रेश व्हेजिटेबल मध्ये असलेलं नायट्रिक ऑक्साईड तुमच्या रक्तवाहिन्यांना क्लीन करतं. आणि ज्यावेळी हे कमी होईल, आतलं जे कोॲग्युलेट झालंय, मग ब्लड प्रेशर ऑटोमॅटिकली नॉर्मल होईल, मग किडनीचे प्रॉब्लेम कमी होतील. कारण रक्त जिथनं व्यवस्थित होईल तसे बरेच सारे त्याच्यावर डिपेंडंट असलेले तुमचे प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी तुमचा फर्स्ट दिवसातला पहिला जो सॉलिड फूड तुम्ही खाताय ते काय आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि जेवणाच्या एक 15-20 मिनिटं आधी तुम्ही घेतलेला ग्रीन ज्यूस किंवा कांजी किंवा तुम्ही घेतलेलं पोहळ्याचं पाणी किंवा तुम्ही घेतलेलं लिंबू पाणी किंवा आवळ्याचा ज्यूस, हे सगळं काय करतं, तर हेच क्लिनिंग करतं. आणि ज्याच्यानंतर तुम्ही खाल्लेलं फूड मग डायजेस्टिव्ह प्रोसेसमध्ये सहजपणे जातं. मग ही मी तुम्हाला यादी दिली आहे की हाय नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस करणारी कुठल्या भाज्या आहेत किंवा फळं आहेत, मीडियम कुठलं आहे आणि लो कुठलं आहे. पण ह्या सगळ्या अशा व्हरायटी जर तुम्ही आठवड्यामध्ये खाल्ल्यात तर नॅचरली तुमच्या रक्तवाहिन्या स्वच्छ व्हायला लागतील पहिल्या. आणि हे तुम्हाला जाणवत असेल आता की तुमचा स्किन टोन बदलेल, तुमची बेसिकली ब्लड प्रेशर नॉर्मलाइज होईल, तुमची जी नॉर्मल असेल त्याच्यामध्ये येईल. आता ब्लड प्रेशर सुद्धा कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी तुम्हाला या सेशनच्या जेव्हा प्रेझेंटेशन थांबेल तेव्हा सांगते की एक रफ कॅल्क्युलेशन कसं करायचं. पण तर तुम्ही मग टेन्शन घेऊ नका की आपल्याला असं पाहिजे का तसं पाहिजे. ठीक आहे, गुड. सो हे झालं फूडचं, की तुम्ही पहिलं फूड तुम्ही दिवसातलं पहिलं फूड जे खाल ते फ्रेश रॉ कुक केलं तर तुमचं नायट्रोजन ऑक्साईड त्याच्यामध्ये निघून जातं. सो रॉ फ्रुट्स, फ्रेश व्हेजिटेबल्स. आणि त्याला कुक केल्यावरती बाकी तुम्हाला विटॅमिन मिनरल्स मिळतील. पण आपल्याला महत्वाचं काय त्याच्यातलं होतं, तर ते नायट्रोजन ऑक्साईड. त्यासाठी तुम्ही पहिलं सलाड खाणं किंवा स्प्राउटेड मूग, मटकी, मोड आलेले खाणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये ते तुम्हाला खूप चांगलं देतं. आता नेक्स्ट आपण बघूया पाणी. पाणी ही अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे की ते औषध म्हणून काम करू शकतं. नॉर्मली तहान लागली की पाणी पिलं तर औषध असं नाहीये, पण तुम्ही त्याला कसं मॅनेज केलं तर ते औषध होऊ शकतं. आता आपल्या वयाप्रमाणे पाण्याची गरज बदलत जाते. वयाप्रमाणे पाण्याची गरज बदलत जाते. पण आपल्याला असं वाटत नाही. आपल्याला वाटतं मी एवढं पाणी पितोय आणि दरवर्षी मी तसंच पित राहणार आहे. तसं नाहीये. तर जेव्हा चाइल्ड बर्थ किंवा जेव्हा वूम्ब मध्ये जेव्हा बेबी आहे तेव्हा त्याच्यासाठी 96% पाणी आहे. आसपासी पाणी आहे, त्याच्या पाण्यामध्येच आहे, ते आईच्या पोटात असलेल्या गर्भाशयातल्या पाण्यामध्ये किंवा ज्याला स्पेशल लिक्विड म्हणतात. आणि त्याच्यात 96% पाणी आहे. जसं जसं ते बाळ मोठं होईल तिथे त्या गर्भाशयामध्ये तसं तसं ते 96% पाण्याचं प्रमाण कमी होत जातं. आणि ते तुम्हाला 80% येतं. कारण ते बाळाचा आकार मोठा होतोय आणि ते पाण्यामध्ये असलेलं वापरूनच ते बाळ मोठं होणार आहे. कारण त्यातनंच त्याला युम्बिलिकल कॉर्ड मधून युम्बिलिकल फ्लुइड ते सगळं त्याला मिळत जातं. पण पाण्याचं प्रमाण 16% कमी होतं आणि तेवढं त्याच्या शरीराची वाढ होते. जेव्हा आपण प्रौढ किंवा 17-18 वर्षाचं जे बेबी ते मोठं होईल तोपर्यंत फक्त ते 70% किंवा 65% आपल्या शरीरामध्ये पाणी असलं पाहिजे.
आणि जसं आपण 70, 80, 90 वर्षाचे होतो तसं हे पाण्याची प्रमाण आणि गरज दोन्ही कमी व्हायला लागतं आणि तुम्हाला ते जाणवायला लागतं की कधी कधी स्किन ड्राय व्हायला लागते, स्किन लूज व्हायला लागते आणि मग आपण म्हणतो आता सुरकुत्या यायला लागल्यात, शरीर म्हातारं व्हायला लागलंय. याचा अर्थ काय, तर शरीरातल्या पाण्याची कमतरता व्हायला लागते. तो असं तुम्ही बघितलं तर या छोट्या 5 वर्षाच्या मुलापर्यंत शरीरात पूर्ण पाणी आहे. हा एक सिम्बॉलिक हे दिलाय की हळूहळू पाण्याची लेव्हल कमी होत जाते जसं वय वाढत जातं. पण ही तुम्ही मेंटेन करू शकता जर तुम्ही स्वतःला त्याप्रमाणे हेल्दी आणि यंग ठेवलं. तुमची प्रत्येक सेलचा ग्रोथ हार्मोन व्यवस्थित असेल तर हे मेंटेन करू शकता. पण ऑन अन ॲव्हरेज या पद्धतीने ते होत राहतं. सो जसं 17व्या-18व्या वर्षी तुम्ही जेवढं पाणी पित होतात तेवढंच पाणी किंवा तेवढंच तुमच्या स्वतःच्या बॉडीकडनं एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. स्वेटिंग सुद्धा तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुम्हाला खूप स्वेटिंग येईल, तुमच्याकडे तेवढी हीट असेल शरीरात, तुम्ही काम करू शकाल. पण आता जर म्हातारं झाल्यावरही तेवढं स्वेटिंग येत राहिलं तर मग खूप तहान लागत राहील तुम्हाला. सो तसं नाही व्हायला पाहिजे, याचं शरीराने केलेलं ऑटोमॅटिक बॅलन्स येतो. आता ही एक वंडरफुल कन्सेप्ट आहे, ही तुम्हाला समजते का बघा, की निसर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाणी आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये पण ते वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्यात खूप सारी सिमिलॅरिटी आहे हे आपल्या शास्त्रामध्ये लिहिलंय. तर पहिलं म्हणजे समुद्र. समुद्राचं जसं अथांग पाणी आहे आणि ते सॉल्टी वॉटर आहे किंवा त्याच्यामध्ये असलेली जी द्रव्य आहेत ती फार स्पेसिफिक आहे, त्याची घनता वेगळी आहे, त्याची विस्कॉसिटी वेगळी आहे आणि आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेत जे पाणी आहे किंवा जे कम्युनिकेटर्स आहेत किंवा ज्याला न्यूरल सिग्नल्स म्हणतात, ते पाणी, ते सिग्नल्स पास करण्यासाठी जे पाणी लागतं, ते समुद्रातल्या पाण्याशी कंपेअर केलं जातं किंवा त्या दोघांच्यात खूप सिमिलॅरिटी आहे. नदीमधलं जे पाणी आहे ते कसं आहे, तर ते वाहतं आहे, पण तरी सुद्धा त्याची प्युरिटी समुद्राच्या पाण्यापेक्षा वेगळी आहे आणि ते आहे आपल्या सेलच्या आतमध्ये असलेलं पाणी. आणि जे तलावमध्ये किंवा थांबलेल्या ठिकाणी न वाहणारं पाणी, ते आहे आपल्या शरीरात झालेलं इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन म्हणजे नको असलेलं पाणी, जे तुम्हाला कधी कधी वाटतं माझे पाय सुजतात, खूप वेळ मी बस प्रवास केला तर माझ्या पायांना चप्पल माझी जातच नाही पायात किंवा असं शरीरावर हात प्रेस केला तर असं आत खड्डा पडल्यासारखं होतं, पायावर होतं, हातावर होतं, कोणाकोणाला वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचं इन्फ्लमेशन ज्याला म्हणतो. तर याच्यातला तुम्हाला एक अर्थ समजून घ्यायचा आहे की समुद्रासारखंच खारं पाणी आहे का, असं नाही. पण समुद्रातली जी अथांगता आहे किंवा सगळ्याला इन्क्लुझिव्ह गोष्ट आहे, ती मेंदू आणि मज्जासंस्थातले पाण्यात आहे, ती कुठेही तुमच्या शरीरभर ते जाऊ शकतं. नदीचं पाणी काय आहे, की जे वाहतं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये ते पण सगळ्याला इन्क्लूड करून जाऊ शकतं, पण त्याचा स्वतःचा एक फ्लो पाहिजे त्याला. तसं त्याची फ्लुइडिटी पण तशी पाहिजे, तसं पेशीतलं पाणी आहे. आणि तलावातलं पाणी म्हणजे जे खालूच शकत नाही, जे तिथंच राहणार आहे, ते तुमच्या शरीरात साठलेलं इन्फ्लमेशन आहे. असा एक वेगळ्या पद्धतीचा रिसर्च किंवा वेगळ्या पद्धतीचा अँगल पाण्याला दिलाय. त्याचप्रमाणे शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या अमाउंट ऑफ वॉटर आहे. तुमच्या त्वचेमध्ये सगळ्यात कमी पाणी आहे, पण ती पोरस आहे. म्हणजे आपला माठ कसा असतो ना, तशी आहे तुमची त्वचा, की त्याला छोटे 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 भोक आहेत, पोर्स आहेत, की ज्यातनं तो घाम बाहेर येऊ शकतो आणि मग तो जितका पोरस क्लीन असेल तितकी तुमची त्वचेची स्ट्रेंथ चांगली आहे. पण त्याला सारखे तुम्ही, आता काही लोक स्किन टॅन होऊ नये म्हणून सनस्क्रीन लोशन लावून तुम्ही जाता उन्हामध्ये आणि मग तुम्हाला डी विटॅमिन मिळत नाही. पण ते का, तर तुम्ही सनस्क्रीन लोशन जेव्हा लावाल किंवा एखादं क्रीम जेव्हा लावता तेव्हा तुम्ही त्वचेवर असलेल्या पोर्सना बंद करता. आता ते जे सूर्यप्रकाश आहे तो घेऊ शकत नाही. ऑलरेडीच त्याच्याकडे पाणी कमी आहे स्वतःचं आणि तुम्ही त्याला ब्लॉक केलं तर त्याला जे पाहिजे ते विटॅमिन आणि बाहेर जाणारं जे एक्सेस वॉटर त्याच्यामध्ये आहे ते बाहेरही जाऊ शकत नाही. आणि अशामुळे कधी कधी काही लोकांना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम येतात. तेव्हा जितकं तुम्हाला शक्य आहे तेव्हा ऑइलिंग जरी केलं तरी रात्री करावं झोपायच्या आधी आणि सकाळी गरम पाण्याने अंघोळ करावी. ऑइल केल्यावर जनरली गरम पाण्याने अंघोळ करा आणि तुम्ही
पिंडी म्हणजे पावडर वापरून आंघोळ करा, साबण वापरू नका तेव्हा, तर तो ऑइल पूर्ण निघून तुमच्या त्वचेचे पोरस वाढतील. स्नायूंमध्ये 75 ते 80% पाणी आहे. रक्तामध्ये 76% पाणी आहे. फुफ्फुसामध्ये 90% पाणी आहे. आणि ते फुफ्फुसातलं पाणी वाढलं तर कफ आणि त्याच्यातलं जे बॅलन्स कमी झाला तर मग तो पृथ्वी तत्व वाढलं तर तुम्हाला तिथे कफ होतो. हे तुम्ही बघितलंय. आणि तुमच्या ज्या पेशी आहेत, ज्या जंक्शन आहेत, तिथे 60% पाणी आहे. मेंदू मधल्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये जो एक ग्रे मॅटर ज्याला म्हणलं जातं त्याच्यात 85% पाणी आहे. आणि ज्याचा ग्रे मॅटर जास्त चांगला आहे कोणाचा, तर तो शांत माणूस आहे, मेडिटेशन करतो, त्याची मेमरी पॉवर चांगली आहे, त्यांचा ग्रे मॅटर जास्त असतो. आणि याच्यात व्हाईट मॅटर असतो जो म्हणजे तुम्हाला स्ट्रेस देणारा, लॉजिक देणारा, आणि ग्रे मॅटर तुमची क्रिएटिव्हिटी देणार आहे. सो ज्याचा ग्रे मॅटर जास्त चांगला त्याची मेमरी पॉवर जास्त चांगली म्हणतात. आणि यासाठी मेंदूमध्ये एवढं पाणी असलं पाहिजे. म्हणजे शरीराच्या 85% नाही, मेंदूच्या 85% पाणी असलं पाहिजे. दातामध्ये सगळ्यात कमी पाणी आहे आणि त्यामुळे तो सगळ्यात कठीण गोष्ट आहे तुमच्या शरीरात की ज्यात फक्त 10% वॉटर आहे. हाडांमध्ये जी अस्थी नाही म्हणायचं ज्याला, बोन्स, त्याच्यात 25% पाणी आहे. आणि त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला पाईप सारखे स्ट्रक्चर्स पण पाहिजेत. आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, सेरेब्रोस्पायनल म्हणजे ज्याला तुम्ही मज्जारज्जूच्या आतमध्ये असलेलं जे मला मराठीत नाही माहिती, 99% हे खूप महत्वाचं आहे. आणि त्या फ्लुइडमुळे तुमची फ्लेक्झिबिलिटी जी आहे ना, पुढं वाकणं हे करणं, ते सगळं तुम्ही करू शकता. तर असं प्रत्येक ठिकाणी शरीरामध्ये पाणी छोट्या छोट्या ह्याच्यात आहे. आणि तसं ते टोटल 70% पाणी, 65% पाणी शरीरात आहे. मग शरीरामध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये ते पाणी म्हणजे H2O असं प्युअर पाणी पण नसेल, त्याच्यामध्ये काही घटक मिसळलेले असतील, ज्याच्यात तुम्ही म्हणता की एक सोडियम बाहेर आणि पोटॅशियम या 2 गोष्टी त्याच्या सेल वॉटरमध्ये असल्या पाहिजेत, तर ते सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि हे आपल्याला जसजसे आपण इव्हॉल्व्ह होत गेलो, म्हणजे प्राण्याच्या पासनं, जसे तुम्हाला दशावतार माहितीये, मत्स्यावतार आणि मग हे, तर तशी आपली डेव्हलपमेंट सायकल तशी बघा किंवा डार्विनच्या प्रमाणे बघा, व्हॉट एव्हर वे, पण आपल्या या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये त्या त्या भागांची गरज आणि त्या त्या भागांची डेव्हलपमेंट होत गेली. जशी मेंदूची डेव्हलपमेंट होत गेली आणि मग त्याची प्रोसेस किंवा त्याचं पर्सेंटेज आणि त्याचं आतलं सेल्सची क्वालिटी हे बदलत गेली. ओके. तो पाण्याची कमतरता असेल तर तुम्हाला मीठ किंवा अन्नापासून उपवास केलात तरी तुम्ही जास्त दिवस जगू शकाल पाण्यावरती. पण पाणी बंद केलं ना तर खूप कठीण होतं तुमच्या शरीराला. त्यामुळे 1 आठवडा समहाऊ, पण 60 दिवसापर्यंत फक्त पाण्यावर राहू शकण्याचे लोकांनी प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे पाणी ही शरीराची सगळ्या, पाण्याला म्हणून जीवन पण म्हटलंय आपल्या मराठी भाषेमध्ये, त्याचं समानार्थी शब्दात बघितलं तर. त्यामुळे पाणी हे खूप महत्वाचं आहे. पण ते आता आपण बघूया की कसं आपण आता शरीरातनं पाणी बाहेर कसं टाकतं, ह्याच्यावर मी जास्त वेळ नाही देणार. हे तुम्हाला माहितीये. हे मी तुम्हाला सांगितलं पण आहे की शरीराचं युरिन चेक करून तुमचं बॉडी हायड्रेटेड आहे का डिहायड्रेटेड आहे कसं बघायचं ते. पण आता महत्वाचं आपण बघूया की शरीराचा जेव्हा पाणी कमी होतं शरीरात, तेव्हा ते पाणी शरीर, मेंदू ऍज अ मॅनेजर ते कुठून कुठून मागायला जातं. आणि ते जेव्हा कुठून कुठून मागायला लागतं त्याचा पण एक प्रोग्राम किंवा सिक्वेन्स आहे शरीरामध्ये. म्हणजे पहिलं तुम्ही पाणी पित नाही किंवा आता युरिनला होऊ नये म्हणून पाणी कमी पितात, किंवा कुठेतरी गेलाय आणि तिथली टॉयलेट चांगली नाही आहेत, कोण जाणार त्या अशा ह्याच्यात म्हणून पाणी कमी पितात. जेव्हा जेव्हा तुम्ही शरीराला पाण्यापासून वंचित करता, पण शरीराच्या सगळ्या भागांना पाण्याची गरज आहे. मग ते ब्रेनकडे डिमांड नोट देतं की मला पाणी हवंय, मला पाणी हवंय. त्यावेळी पहिलं पाणी शरीर कुठून काढेल, ब्रेन कुठं सिग्नल देईल, तर पहिलं तुमच्या मसल्स मध्ये असलेलं पाणी काढायला लागतं. आणि ते पायामध्ये तुम्हाला क्रॅम्प्स येणं हे का होतं, तर पहिलं तुमच्या पाण्याची कमतरता शरीराकडे झाली, डिहायड्रेट झालं शरीर, तर पायांमध्ये असलेल्या मसल्स मधनं पाणी
जिथे पाहिजे तिथे ब्रेन पाठवायला सांगतं आणि मग तिथनं तो सप्लाय केल्यावर पायात क्रॅम्प येतात. पायामध्ये क्रॅम्प येणं तसंच तुम्ही चालू ठेवलं आणि तरी सुद्धा पाणी नाही प्यायलं. तुम्ही काय चोळलं, त्याला तेल लावलं, त्याला काय-काय असे उपाय केले, पण पाणी नाही प्यायलं तुम्ही. तर नेक्स्ट ते कुठून पाणी घेतं, तर तुमच्या पोटातनं घेतं. आणि पोटातनं साठवलेलं पाणी त्यांनी घेतलं, तर तुम्हाला ॲसिडिटी होते किंवा बर्निंग होतं किंवा गॅस्ट्रिक होतं. याचा अर्थ काय, तर कधीतरी तुम्ही शरीराला गरज असलेल्यापेक्षा कमी पाणी प्यायलंय आणि ते इतकं कमी प्यायलंय, की पोटात असलेलं ॲसिड हे जास्त झाल्यामुळे तो तिथे त्रास झाला. सेकंड स्टेजला. थर्ड स्टेजमध्ये रक्तातनं पाणी घेतं आणि मग रक्त घट्ट व्हायला लागतं. रक्त घट्ट होतं आणि तुमच्या मग रक्तवाहिन्या आकुंचन पावतात कारण रक्ताचा फ्लो कमी होतो. फ्लुइडिटी त्याची कमी व्हायला लागते. त्याच्यानंतर चौथं तो लंग्समधनं घेईल जेव्हा मग तुम्हाला ब्रॉन्कायटिस किंवा कफ होणं आणि तो कफ फुफ्फुसामध्ये चिकटणं आणि असे काय काय प्रकार होऊ शकतात. 5व्या स्टेजला तो सेल्समधून घेईन जेव्हा तुम्ही म्हणता पायावर स्वेलिंग आलंय, शरीरामध्ये खूप सारी रक्त ॲसिडिक झालंय, इन्फ्लमेशन झालंय आणि 5वं म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये जिथे तुम्हाला बेसिकली वेगवेगळे आजार असे होतात, की स्ट्रेस आणि आजकाल उगीचच काहीही कारण नसताना टेन्शन येतं. सगळं चांगलं असलं तरी टेन्शन येतं किंवा अल्झायमर, पार्किन्सन्स हे ब्रेन रिलेटेड ज्या इश्यूज होतात, तेव्हा तिथनं जेव्हा शरीर पाणी मागायला लागतं, तर काही वेळा घोट-घोट पाणी म्हणजे तुम्ही जे आचमनीय करतो ना, ओम केशवाय स्वाहा, ओम नारायण स्वाहा, त्या पद्धतीने पाणी पिऊन तुम्ही या सगळ्या तुमच्या पाण्याविषयीच्या असलेल्या एकेका जागेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हळू-हळू शरीराला पाणी द्यायला पाहिजे, की जे अब्सॉर्ब होईल. जिथं पाहिजे कमी आहे तिथं सोडेल आणि मग एक-एक तुमच्या पायातनं क्रॅम्प्स येणं बंद होईल. जर तुम्ही तुमची युरिन चेक केली आणि तुमच्या लक्षात आलं, की माझी युरिन खूप पिवळी होतीये किंवा ऑरेंज कलरची होतीये, खूप डार्क आहे, थिक आहे आणि मी पाणी प्यायलं, तर पहिले तुमचे क्रॅम्प्स कमी होतील. हे सगळं हळू-हळू उलटं कमी होत जाईल. त्यामुळे पाणी हे जर तुम्ही व्यवस्थित प्या. मग पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्षार पाहिजेत. त्यामुळे अजून एक सोपा उपाय जर तुम्हाला सोडियम कमी झालंय शरीरातलं, कारण बीपी वाढलंय म्हणून आजकाल लोकं मीठच कमी करतात किंवा काही लोकं मीठ बंदच करतात. आता मीठ बंद केलं तर मग कुठलेतरी सोडियमचे वेगळे सोर्सेस पाहिजेत किंवा काय आयोडाइज्ड सॉल्ट आणि रिफाइंड सॉल्ट आणि हे सॉल्ट, ते सॉल्ट घेता तुम्ही. पण ते शरीरामध्ये पूर्णपणे अब्सॉर्ब होतं का नाही हे पण बघायला पाहिजे आणि ते तसं नाही झालं, तर मग तुम्हाला त्याच्यामुळे कारण सोडियम आणि पोटॅशियम या दोघांना पाण्याबरोबर ठेवून तुमच्या सगळ्या सेल्सना त्याची स्ट्रेंथ येत असते. त्यामुळे हे लक्षात ठेवा, की जेव्हा-जेव्हा तुम्ही पाणी पीत नाही, तेव्हा-तेव्हा तुम्ही एकेका प्रकारच्या मसल, स्टमक, ब्लड, लंग्स, सेल्स किंवा ब्रेन इथनं शरीराचा तो कमतरता पुरवली जाईल आणि मग तिथे-तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. कारण जिथे पाहिजे तिथे शरीर समहाऊ त्याला घेऊन जातं. पण मग तिथे-तिथे कमतरता होऊ शकते. सो प्रॉपर पाणी पिणं, तहान लागली की पाणी पिणं आणि ते गोड-गोड पिणं याच्यानी तुम्ही आणि ते जितकं रूम टेम्परेचर असेल तितकं चांगलं किंवा थोडंसं वॉर्म असलं तरी चांगलं. म्हणजे तोंडामध्ये ठेवून तुम्ही मी जे तुम्हाला करून पाणी प्यायला सांगितलं त्याच्यानी ते डायजेस्ट होतं आणि जिथे पाहिजे तिथं जाऊ शकतं. तर पाणी हे तुमच्या शरीराचं चांगलं औषध होऊ शकतं या आजारातनं बाहेर येण्यासाठी. पण ते समजून व्यवस्थित प्यायला पाहिजे. आता शरीर कसं वापरतं पाणी आणि ते कुठे-कुठे जातं. तर मसल्समध्ये पेशींच्या आतमध्ये खूप पाणी पाहिजे. शरीराच्या वजनाच्या 50% पाणी तुमच्या मसल्समध्ये आहे आणि मसल्सच्या बाहेर साधारणपणे 20% म्हणजे साधारण 39 लिटर एवढं पाणी जर एक एव्हरेज हाईट आणि वेटचा माणूस घेतला तर आणि 14 लिटर पाणी मसलच्या बाहेर आहे. आणि त्यापैकी 3 लिटर पाणी त्या प्लाझ्मामध्ये आहे, सेलच्या आतमध्ये असलेल्या प्लाझ्मामध्ये आहे आणि 11 लिटर पाणी हे तुमच्या
सेल्सच्या मध्ये असलेल्या फ्लुइडमध्ये आहे. सो इतकं शरीरामध्ये, पण ते पाणी तुम्हाला असं लिटरभर दिसणार नाही. ते तिथे असे ड्रॉप, ड्रॉप, ड्रॉपच असणार आहे, कारण सेल्स या खूप छोट्या-छोट्या आहेत. पण पेशींच्या आत आणि बाहेर याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम आणि सोडियम या दोघांना बॅलन्स केलं पाहिजे. पोटॅशियम तुम्हाला अन्नामधून मिळू शकतं, पण ते तुमचे मायक्रोब्स पण तयार करतं. पोटॅशियम तयार करण्यासाठी आपल्याकडे बॅक्टेरिया आहेत जे तयार करतात, पण सोडियम ते करू शकत नाही. तर तुम्हाला छोटासा उपाय, जर पाणी कितीही तुम्ही प्यायलं तरी तहान भागतच नाही, खूप पाणी प्यावं लागतं. अशा वेळी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातनं एकदा एक खडे मिठाचा खडा जिभेवर ठेवा, पाणी तोंडात घ्या, तो खडा विरघळेपर्यंत करा आणि मग पाणी प्या. छोटा छोटा खडा घ्या, खूप मोठा खडा नाही, अगदी बारीकसा एक खडा घेऊन, आणि असं सुरू करा. तुमचं सोडियम, पोटॅशियम हे दोन्ही बॅलन्स झालं, तर शरीरातल्या पेशी सेटल होतील, आणि मग पेशी सेटल झाल्या तर तुमचं पूर्णपणे शरीराचं आरोग्य सेट होऊ शकतं. आता मला एक नेहमी प्रॉब्लेम आहे. बेसिक कोर्समध्ये सगळे मला विचारतात, की पाणी मी कमी पिते, पण मग मी ज्युसेस पिते, मी नारळ पाणी प्यायलं तर चालेल का? मी हे प्यायलं तर चालेल का? ते प्यायलं तर चालेल का? पाणी पिणं आणि बाकी काहीही पिणं, ज्याला मी द्रव म्हणीन, ते म्हणजे लिक्विड, ते सगळं वेगळं आहे. मग नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, फ्रूट ज्यूस, किंवा मी काय रसम केलं, मी काय सार केलं, टमाटाचं सार प्यायलं, मग तहानच नाही लागली मला. हे बरोबर नाहीये. कारण त्या सगळ्या पदार्थांना तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं आणि ते पाणी म्हणून पूर्णपणे जात नाही. त्यामुळे तुम्ही ते खा. ते काय चांगलं आहे. म्हणजे आपल्या जेवणाच्या 4 भागामध्ये तुम्ही ताक पिणं आणि काय रसम पिणं किंवा सार घेणं हे सगळं ओके आहे. पण ती पाण्याची रिप्लेसमेंट नाहीये. ते पाणी पण शरीरालाच पोहोचणार आहे. पण जेव्हा तहान लागतीये तेव्हा त्याला पाणी म्हणजे सिंपल पाणी दिलं पाहिजे. तर ते शरीराला बरोबर हे करेल. तर तहान लागल्यावर काही लोकं कोका-कोला पितात, कोल्ड ड्रिंक पितात, नाहीतर फ्रूट ज्यूस पितात आणि म्हणतात, "आता माझा घसा कोरडा झाला तर तो ठीक झाला." घसा ठीक झाला, पण शरीराची काय आस काय होती? तर पाणी होती. त्यामुळे या सगळ्या पदार्थांना पाणी समजू नका. पाणी हे पाण्यासारखंच सेवन केलं पाहिजे, आणि ते कशातही मिसळलं तर ते फूड होतं, ते पाणी राहत नाही. मग त्याला पूर्णपणे डायजेशन प्रोसेसमध्ये जाऊन मग पाणी त्याला शरीराला त्यातनं शोषून किंवा बाहेर काढून घ्यावं लागणार आहे त्यातनं पाणी, आणि त्याच्यासाठी एवढी एनर्जी वेस्ट करणं शरीराला गरजच नाहीये. त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित पाणी दिलं, तर डायजेशनचं तुमची जी एनर्जी आहे, ती तुम्ही वाचवू शकता. खूप वेळा भूक लागली असं वाटून आपण खातो, पण तेव्हा तुम्हाला तहान लागलेली असते. खूप वेळा तहान लागलेली असते. तर असं उगीचच आत्ताच तर जेवण झालंय, परत का भूक लागली आहे, असं वाटलं तर थोडंसं वॉर्म वॉटर पिऊन बघा. तुमच्या लक्षात येईल शरीराने तुम्हाला पाणी मागितलं होतं, पण तुमच्या ते लक्षात नाही येऊन तुम्ही काहीतरी त्याला खायला देता, मला भूक लागली आहे असं समजून. पण पाणी हे पाणी ठेवा. तुम्हाला ही मुद्रा पण शिकवली आहे काल, जलगायत्रीची मुद्रा. ती पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला कुठे, जसं खेचरी मुद्रा आपल्याला शिकवली होती, की ट्रेकिंगला जाताना जर तुम्हाला तुमचा ब्रीथिंग किंवा तुमचं प्राणशक्ती तर खेचरी मुद्रा करून ठेवा. तसं तुम्हाला जर पाणी मिळालं नाही किंवा पाण्याचा इम्बॅलन्स रिसेट करायचा आहे, पण चॉईसलेस आहात तुम्ही, की पाणीच नाही मिळत आहे, तर अशा वेळी ही मुद्रा ठेवा आणि स्वतःच्या शरीरातल्या पाण्यालाच तुम्ही रिसायकल करू शकता. पण त्याच्यासाठी पाणी पिणं हा बेस्ट सोल्युशन आहे. मुद्रा करून तुम्ही पाण्याचा इम्बॅलन्स सेट करू शकता, पण तरी सुद्धा पाणी हे पिणं हे चांगली गोष्ट मी सांगेन. तर हे झालं पाण्याविषयी. सो तुम्हाला फूड विषयी सांगितलं मी, की अप्रोप्रिएट फूड तुमच्या आतपर्यंत क्लीनिंग करेल, अप्रोप्रिएट पाणी तुमच्या शरीराला क्लीन करेल. आता हे खाण्या आणि पिण्याविषयी झालं. आता न खाण्याविषयी सांगणार आहे. खूप डिटेल नाही सांगणार आहे, कारण उपवास याच्यावर आपण बोललेलो आहोत. पण उपवास कसे-कसे करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला कसा सुटेबल असू शकतो. खूप लोकांना उपासाची भीती वाटते, की मी उपास केला की माझं डोकं दुखतं, माझ्याच्यानी शक्यच नाहीये, मला हे अशक्य आहे, कसली एकादशी काय आणि शनिवार काय, मला मात्र खायला लागतं.
तर तुमच्यासाठी मी वेगवेगळे उपासाचे प्रकार सांगणार आहे, की अशा-अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, जी तुम्हाला सुटेबल वाटेल, ती तुम्ही फॉलो करा. कोण बाकी कसं करतं याची काळजी करू नका. हळू तुमच्या शरीराला त्या उपासाची सवय करा, कारण त्याचे फायदे भरपूर आहेत. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उपास याच्यावरती खूप रिसर्च केलेला आहे आपल्या ऋषीमुनींनी. त्यामुळे आपल्या प्रत्येक प्रोसेसमध्ये भारतात असलेल्या काय जगभरातल्या सगळ्या धर्मांमध्ये उपासाची परंपरा आहे. पण ती तुम्ही श्रद्धा म्हणून पाळायची नसली, तर निदान त्याला आपल्या शरीराची गरज म्हणून तरी फॉलो करा. कारण तो शास्त्रीय पण आहे आणि स्पिरिच्युअल पण आहे. त्याचे दोन्ही फायदे आहेत तुम्हाला. आणि आजकाल फास्टिंग किंवा इंटरमिटंट फास्टिंग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फास्टिंगच्या मेथड्सवर खूप रिसर्च होतोय. जगामध्ये सगळ्यांना फास्टिंग किती इम्पॉर्टंट हे कळलेलं आहे. मी तुम्हाला काही व्हिडिओज जेसन फॉंग किंवा डॉक्टर जमना दास किंवा आपले भारतातले डॉक्टर बी.एम. हेगडे यांचे पाठवले होते. अशा शास्त्रीय लोकांचं ज्यांनी याच्यावर खूप रिसर्च केलंय आणि ज्यांना मेडिकल पण ज्ञान आहे. यांचं तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल, की उपास ही खूप चांगली गोष्ट आहे. न खाण्याने तुम्ही शरीराला मेंटेनन्सला वेळ देता आणि तो आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, निदान महिन्यातनं एकदा तरी द्यायला पाहिजे. पण तो कशा वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता हे मी तुम्हाला आज फक्त सांगणार आहे. तर असं समजू नका, की मी 12 तासाचा उपवास केला तो पुरेसा आहे का? तर तुमचं शरीर निरोगी असेल, तुम्ही 12 तासाचा उपवास करताय तर नो प्रॉब्लेम. ते सिंपल चालू राहील सगळं. पण काही आजार आहे, काही वयानुसार आलेला आजार आहे, काही वर्ष तुम्ही कुठल्या आजाराला कॅरी करताय, तर काहीतरी उपास करण्याने तुम्ही तुमच्या शरीराला ॲक्चुअली लवकर क्लीन करून लवकर त्या आजारातनं बाहेर यायला मदत करू शकता. कारण तुम्ही ऑटोफेजीमध्ये जाऊ शकता. 12 तासाच्या उपासाने तुम्ही किटॉसिसपर्यंत पोहोचले आहात. आणि किटॉसिसमध्ये काय होतं तर लिव्हर क्लीन व्हायला सुरुवात होईल. तर फॅटी लिव्हर असेल तर ती क्लीन होईल. खूप लोअर लेव्हलचं जे क्लीनिंग आहे ते सुरू होईल. पण जर डीपर लेव्हलचं किंवा हायर लेव्हलचं क्लीनिंग करायचं असेल तर एखाद दिवशी तरी त्याला फुल ऑइलिंग, फुल क्लीनिंगमध्ये नेणं महिन्यातनं 1 दिवस किंवा 15 दिवसातनं 1 दिवस किंवा आठवड्यातनं 1 दिवस जे तुम्हाला शक्य होईल. तसे वेगवेगळ्या प्रकारचे उपास मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याला नवरात्रीचे उपास म्हटले जातात. 2 वेळा आपल्या इथे नवरात्र येते. चैत्रामध्ये एकदा आणि दसऱ्याच्या वेळी. तर चैत्र नवरात्र आपण मागच्या वेळी पण ग्रुपने मिळून केली होती. यावर्षी पण 9 दिवसाचा उपासाचा शेड्यूल असं मी देईन. तेव्हा पण तुम्ही जॉइन होऊ शकता. पण तुमच्या गरजेनुसार, क्षमतेनुसार निवडा. कोण कसं करतं याचं टेन्शन घेऊ नका किंवा आमच्या इथे असं केलं जातं, तसं केलं जातं, असं काही करू नका. तो पूर्ण पाण्याचा उपास हा खूप कडक प्रोसेस आहे. हे करण्यासाठी तुम्हाला मानसिक शक्ती पण खूप पाहिजे आणि शारीरिक शक्ती पण खूप पाहिजे. सो स्वतःला स्ट्रेच करू नका. करू शकलं तर चांगलं आहे. दुसरं आहे पाणी आणि एक फळ. म्हणजे पाणी तुम्ही कितीही प्या आणि दिवसातनं कुठलंही एक फळ. म्हणजे तुम्ही ठरवा, की हे दिवस मी फक्त पपई खाणार आहे किंवा फक्त आंबा खाणार आहे किंवा फक्त सफरचंद खाणार आहे. एक फळ आणि तेच खात राहा. आपले मोदीजी असा उपवास खूप वेळा करतात. जो बऱ्याच ठिकाणी सांगितलाही जातो. दूध, फळं आणि एक धान्य असावं. ते फळ हे तुम्ही ठेवा कारण फळ हे तुमच्या रक्तवाहिन्यांना क्लीन करण्यासाठी आणि लागलेली गरज असलेली सुक्रोज, फ्रक्टोज मिळण्यासाठी ते खूप चांगलं आहे. दूध तुम्हाला जर काही लॅक्टोज ॲलर्जी नसेल, दुधाला तुम्हाला पचवता येत असेल तर घ्या. अदरवाईज तुम्ही तिथे ताक पण घेऊ शकता दुधाच्या ऐवजी. पण दूध आणि ताक घेऊ नका. आयदर ऑफ दॅट घ्या. आणि ताकाबरोबर कुठली फळं घ्यायची तर ताक ॲसिडिक आहे. दूध अल्कलाईन आहे. त्याच्यामुळे ती फळं बदलतात. दुधाबरोबर कुठली फळं खावी जी दुधाबरोबर सूट होतील ती खा. म्हणजे सिट्रस फळं तुम्ही दुधाबरोबर घेऊ शकत नाही. ताकाबरोबर तुम्ही पपई आणि आंबा आणि हे ताकाबरोबर घेऊ नका. ते अपोझिट होतात. पण कुठलंही एक धान्य. मग एक दिवशी तुम्ही काय गहू घ्या किंवा दुसरं तांदूळ घ्या किंवा एक कुठलं तरी धान्य एका दिवशी किंवा 9 दिवसही तेच. असाही तुम्ही उपास करू शकता. पण हे 9 दिवसासाठी करायला पाहिजे असं नाही. जनरल तुम्ही एकेका दिवसासाठी सुद्धा करू शकता.
वन टाइम मील, ओमॅड ज्याला म्हणतात, वन मील अ डे. पण वन मील अ डे म्हणजे पाहिजे तेवढं सगळे 100 पदार्थ घेऊन नाही खायचंय. पण 4 वेगवेगळे पदार्थ आणि ते 4 मध्ये काय आहे तर एक बाउल भाजी, एक बाउल राईस, एक बाउल सांबार किंवा डाळ किंवा रसम किंवा ताक किंवा कढी आणि एक बाउल मध्ये तुम्ही घेणार आहात पोळी, भात, भाजी जे काय असेल ते. आणि हे चारही समप्रमाणात घेऊन स्टार्ट विथ फ्रुट्स असं एक मील घेतलं तर ह्याच्यात तुम्हाला हे असं तुम्ही 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, 9 दिवस सहज करू शकता आणि पहिल्या 2-3 दिवस फील येतं की अरे बापरे भूक लागली तर काय? तर भूक लागली तर तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ग्रीन टी, ब्लॅक टी, ग्रीन ज्यूस आणि लिंबू पाणी असं काही घेऊ शकता. पण सॉलिड फूड मात्र एकदा घ्या. याच्याने खूप लवकर वजन कमी व्हायला लागेल तुमचं आणि अननेसेसरी साठवलेलं जे इन्फ्लमेशन आहे ते पण कमी व्हायला लागेल. त्याच्यानंतर दिवसातून एक जेवण, पण वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश. मी रेकमेंड करते तुम्ही हे करावं 7 दिवस, 8 दिवसात. खूप व्हरायटी ज्याच्यामुळे तुम्हाला न माहीत असलेलं सगळं क्लिअरन्स तुमच्या पोटाचा आणि शरीरातल्या गरजा भरून जाऊ शकतात. आता पण ही सुरुवात करताना रोज 1 दिवसाचं जेवण खूप दिवसांसाठी सडनली करू नका. त्याचा आठवड्यातनं 1 दिवस सुरू करा, त्याच्यानंतर 2 दिवस सुरू करा, त्याच्यानंतर 3 दिवसापर्यंत जाऊ शकता. मग त्याच्यानंतर लिक्विड फास्ट करा आणि मग हळू त्याला वाढवा. पण हे सहज शक्य आहे तुमच्यासाठी आणि जसं आता थंडी संपेल, तेव्हा उपवास करणं जास्त सोपं आहे. कारण थंडीमध्ये आपली शरीराची अन्नाची गरज पण जास्त असते. जी हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये कमी व्हायला पाहिजे, तेव्हा उपवास करणं अजून सोपं आणि चांगलं असतं तुमच्यासाठी. तर यातला मी तुम्हाला एक लिक्विड डाएट हे जनरली मी 9 दिवसाच्या उपवासात सांगत नाही, पण ज्यांना काही न खाताचा उपवास शक्य होत नाही, त्यांनी लिक्विड डाएट करावं. पण त्यात काय लिक्विड वापरावी, कसं करावं? कारण हा एक खूप सहज चांगला उपाय आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या एक्सेस असलेल्या शरीरातल्या सगळ्या गोष्टींना दूर करण्याची पॉसिबिलिटी याच्यामध्ये आहे. तर हा कसा करायचा? तर हा म्हणजे आठवड्याचा 1 दिवस तुम्ही लिक्विड फास्टवर जाऊ शकता, की ज्या दिवशी तुम्ही काहीही सॉलिड खाणार नाही आहात. पूर्णपणे लिक्विड घेणार आहात. सो फ्रेश फ्रूट ज्यूस ज्याच्यामध्ये सिट्रस असतील ती चांगली, पण सीझनल चांगली. नारळाचं पाणी, बीटरूटची कांजी किंवा कुठलीही म्हणजे बीट, गाजर, मुळा जे काय असेल ते. नंतर मी तुम्हाला व्हेजिटेबल ज्यूस याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फ्रेश व्हेजिटेबल ज्यूस घेऊ शकता किंवा ब्रॉथ पण घेऊ शकता. जो मध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही बॉईल करून ते क्लिअर सूप, व्हेजिटेबल क्लिअर सूप म्हणजे फिल्टर कराल, पण भाज्या नाही घेणार त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त त्याचा ज्यूस घाल, ते जास्त चांगलं आहे. त्याच्यानंतर ग्रीन ज्यूस किंवा ज्याला स्मूदी म्हणाल, तर त्या हिरवी स्मूदी म्हणजे काय? तर याच्यामध्ये तुम्ही एखादं फळ पण ॲड करू शकता. जसं पेर आहे, पीच आहे आणि ॲपल आहे, जे तुम्हाला सूट वाटेल आणि मग ते स्मूदीसारखं करू शकता. हा ग्रीन ज्यूस तुम्ही वेगळा घेऊ शकता, पण ही स्मूदी सुद्धा तुम्हाला फास्टिंगच्या दिवशी चांगली आहे. पण अदर डेज आय डोंट सजेस्ट की तुम्ही स्मूदी बनवावी. त्यावेळी तुम्ही शांतपणे नॉर्मल ग्रीन ज्यूसच घ्यावा, जो रोज घेता. पण जेव्हा तुम्ही लिक्विड फास्ट करताय, त्या दिवशी तुम्ही याच्यात फ्रूट आणि ग्रीन मिक्स करून घ्या, कारण त्याचा काही स्पेसिफिक बेनिफिट आहे. आणि मग तुम्ही हर्बल टी, ग्रीन टी किंवा गोकर्णाच्या फुलांचा ब्लू टी किंवा लाल हिबिस्कस, फक्त लाल हिबिस्कसचा रेड टी किंवा लिंबू पाणी, मध लिंबू पाणी असंही काही घेऊ शकता किंवा तुम्ही ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी हे पण घेऊ शकता. किंवा भाज्यांचं सूप, जे सुद्धा मी थिक न म्हणता बेसिकली ब्रॉथ किंवा क्लिअर सूप हे बेटर आहे. आणि दॅट्स क्लिअर सूप बेसिकली पारदर्शक म्हटलंय त्यांनी. तो याच्यात सगळ्यात तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं की मीठ हे टोटल मध्ये 1च चमचा घाला. नाहीतर खूप वेळा काय होतं, सगळ्यात थोडं थोडं इकडं तिकडं मीठ घालून मीठ खूप जास्त होतं आणि मग शरीरातलं जे पाणी तुम्ही दिवसभर घेतलंय ते शरीर पकडून ठेवायला लागतं. आणि मग इन्फ्लमेशन वाढून सूज आल्यासारखं होतं शरीराला आणि मग कळत नाही आपल्याला उपास सूट झाला का नाही. तर मीठ यावेळी खूप कंट्रोल केलं पाहिजे. ते तुम्ही चमचाभर काढून ठेवा आणि दिवसभरात तेवढंच मीठ घ्यायचं.
जास्त मीठ नाही घ्यायचं, नाही तर या सगळ्यात ते छान लागतंय, छान लागतंय, टेस्टी लागतंय असं म्हणत घेतलं जातं, कारण शरीर मागत राहतं काहीतरी टेस्टी. आणि याला कुठेच अननेसेसरी साखर तर शून्य आहे. मीठ सुद्धा तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि मेन काय, तर तो ज्यूस करून ठेवला मी सकाळी, मग किती वेळ घेतला चालेल असं विचारू नका मला. याच्यात फ्रेश करा, फ्रेश प्या. हे जास्त मेडिसिनल आहे. अदरवाईज ते तुम्हाला टेस्टसाठी तुम्ही किंवा कम्फर्टसाठी करून ठेवाल, पण फ्रिजमध्ये ठेवून चालेल का वगैरे असलं काही नाही. ते जे फ्रेश आहे ते बेस्ट आहे. ओके, सो तुम्ही स्वतःचा पूर्ण इंटेस्टाइनल क्लिन्झिंग करायचं असेल, तर असा 1 दिवसाचा फास्ट करून बघा. तो खूप सोपा आहे. त्याच्यात तुम्हाला हंगर क्रॅम्प्स येणार नाही, फटीग येणार नाही, डलनेस येणार नाही, कारण तुम्ही दर 2 तासांनी काहीतरी लिक्विड घेऊ शकता, पण 7 ते 7 मध्ये. सारखं सारखं 7 नंतर नाही, पण 7 ते 7 मध्ये तुम्ही जेवढ्या वेळा पाहिजे कितीही वेळा घेऊ शकता. एका वेळी खूप घेऊ नका आणि हळू-हळू पिणं हे खूप महत्वाचं आहे. बसून पिणं हे पण खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं, की टायर्ड वाटतंय, चक्कर येतेय, उलट्या होतायत, तर शांतपणे तो फास्ट थांबवा. काहीतरी खा आणि सोडून द्या, कारण तुमच्या शरीराला तो सहन होत नाहीये, तेव्हा त्याला तुम्ही त्रास देऊ नका. असं काहीही वाटलं, तर तुम्ही लगेचच तुमचा उपवास थांबवून खिचडी किंवा खिचडी म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी किंवा मऊ भात, मेथकूट भात असं काहीतरी खा आणि त्याला सोडा, कारण शरीर तुमच्याकडे फूड मागतंय. तो तुम्ही जर लिक्विड फास्ट केला, आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा, हा फास्ट करणं खूप सोपं आहे. पण तुम्ही ऑटोफेजीत इमिडिएटली जाणार नाही. असं तुम्ही जेव्हा 1 आठवड्यातनं 2-3 वेळा, 3 आठवड्या, 4 आठवड्यानंतर कराल, तेव्हा शरीर तुम्हाला हळू-हळू ऑटोफेजीत घेऊन जाऊ शकतं. पण हे खूप केअरफुली केलं पाहिजे, की तुम्ही शुगरही खूप पिणार नाही. म्हणजे नुसताच सकाळपासून मी फ्रूट ज्यूसच प्यायला असं नाही. मग तुमची शुगर वाढू शकते आणि फ्रूटमध्ये खूप फ्रक्टोज असतं. त्यामुळे तुम्हाला हे काही बॅलन्स करावं लागतं. सगळ्या व्हरायटी एक-एक, थोडं-थोडं घ्या दिवसभरात. मग तुम्हाला ते सोपं होतं. ठीक आहे. आणि रिफीडिंग कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. इव्हन फ्रूट ज्यूस नंतर किंवा तुम्ही 1 मील अ डे ओमॅड करा. काहीही करा. त्या दिवसाचा फास्ट तुम्ही केल्यानंतरच्या नेक्स्ट डेची, म्हणजे आज तुम्ही जर 1 मील अ डे मध्ये आहात, दुपारी 2 वाजता तुम्ही जेवलात आणि आता तुम्ही उद्या 2 वाजेपर्यंत काही घेणं, म्हणजे काल संध्याकाळपासून तुम्ही 7 वाजता जेवलायत. आज तुम्ही 2 वाजता जेवलात, त्याच्यानंतर तुम्ही काही जेवणार नाहीये. उद्या सकाळी 10-11 वाजता तुम्ही 9 नंतर जे काही खाणार आहात, तेव्हा तुम्ही कसं खायचं हे इथे सांगितलंय. तसं रिफीडिंग स्टेज कधी येणार आहे, तर कालचं म्हणजे एक रात्र उलटणार आहे, दुसरी रात्र उलटणार आहे आणि मग तुम्ही. सो एक जेवण तुम्ही पूर्ण घेऊ शकता, काहीही खाऊ शकता त्या एका जेवणामध्ये, पण ते अर्ध्या तासामध्ये खा. असं 10 मिनिटात खाऊ नका, त्याला स्प्रेड करा. 30-40 मिनिटामध्ये खा ते. मग पहिलं तुम्ही सुरू करताना सिट्रस काहीतरी ज्यूस घ्या किंवा नारळ पाणी घ्या, लिंबू पाणी घ्या किंवा मोसंब्याचा ज्यूस घ्या किंवा तुम्ही स्मूदी करून घेऊ शकता, एखाद्या फ्रूट स्मूदी. आणि त्याच्यानंतर सोक केलेले ड्राय फ्रुट्स घ्या, ज्याच्याने इमिडिएट एनर्जी मिळते, कारण तुमचे ऑलमोस्ट 36 तास तुम्ही 1 मीलमध्ये जाता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फ्रुट्स घ्या, सलाड घ्या आणि मग तुमचं जेवण घ्या. असं जर तुम्ही सेट केलं, तर तुम्हाला त्रास होणार नाही. आणि त्या दिवशी मात्र संध्याकाळी डेफिनेटली थोडं काहीतरी खा. पुन्हा कंटिन्यू करू नका 1 मील अ डेचा, नाहीतर मग कधीतरी वीकनेस येऊ शकतो. सो संध्याकाळी 6-6:30 ला नेक्स्ट डे जेव्हा तुम्ही खाताय, तेव्हा तुम्ही थोडा सॉफ्ट फूड खा, जे पचायला तुम्हाला हलकं वाटतं, तुम्हाला सोपं वाटतं. त्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, वडापाव आणि भाजी, काय ते समोसा असं काही खाऊ नका, नाहीतर मग केलेल्या उपासाचं सगळं श्रेय शून्य होऊ शकतं. सो उपासाचा दिवस आणि त्याचा नेक्स्ट दिवस, या 2 दिवस फक्त खूप काळजी घेतली पाहिजे. ओके. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड टुडे. थँक यू. थोडा मोठा सेशन होता.